प्रॉब्लेम. आणि माझ्यासारखी हुशार लोक काय करतात, गुगलवर जातात, सर्च करतात आणि मग एकतर घाबरतात नाहीतर इग्नोर करतात. पण तसं केलं नाही पाहिजे. आज आपण भेटायला आलोय डॉक्टर शशांक शहा यांना. हॅलो पीपल फ्रॉम एव्हरीवेअर, दिस इज ऐश्वर्या फ्रॉम टीम 3KM. आणि 10 तासात 45 हर्नियाच्या सर्जरी करून विक्रम केलेला डॉक्टर शशांक शहा यांना आपण भेटायला आलो आहोत आणि त्यांच्यासोबत बोलणार आहोत आपण हर्नियाबद्दल. हॅलो डॉक्टर. नमस्कार सर. आज आपण बोलणार आहोत हर्नियाबद्दल. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की हर्निया नक्की काय असतो? हर्निया म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी एखादा छेद किंवा डिफेक्ट झाला तर तिथून आतला पार्ट बाहेर येताना दिसतो, फुगवटा दिसतो, फुगा दिसतो, नॉर्मल शेप दिसत नाही, त्याला हर्निया म्हणतात. म्हणजे एखाद्या ॲबनॉर्मल किंवा नॉर्मल ओपनिंगमधून इंटरनल ऑर्गन जर बाहेर प्रोट्रूड व्हायला लागले तर त्याला हर्निया म्हणतात. तसं ऐकायला म्हणजे दुखत नाही, कधी फुगा आलेला दिसतो, कधी जांघेमध्ये सूज दिसते, बेंबीत फुगवटा दिसतो किंवा पोटावर फुगवटा दिसतो, त्याला हर्नियाच म्हणतात. आणि दुखत नाही, नुसतं दिसतं म्हणून खूप वेळा लोक लक्ष देत नाहीत. पण तसंच थांबलं तर ताणून ताणून ते होल मोठं होऊन हर्निया हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि मग लोकांना ते काय दुखणं, पोटाचे त्रास होणं, पोट साफ न होणं, गॅसेस होणं किंवा कधी कधी अडकणं असे आजार व्हायला लागतात. म्हणून हर्निया हा आपल्या पूर्ण बाहेरून किंवा कधी कधी आतमध्ये सुद्धा होऊ शकतो. अगदी बरोबर. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की हर्नियाचे प्रकार काय असतात? हर्निया म्हणजे ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या कधीतरी एखादा डिफेक्ट असतो. म्हणजे बेंबीमध्ये नाळ जोडलेली असते किंवा व्हॉट वी कॉल एज अम्बिलिकल कॉर्ड. तर तिथे एक छोटंसं होल असतं. नॅचरली ते बंद होतं, पण कधी कधी काही लोकांमध्ये ते बंद होत नाही आणि बेंबीत फुगा दिसतो. म्हणजे आतड्याचा एक पार्ट बाहेर यायचा प्रयत्न करतो. हळूहळू जसं वय वाढतं तसं मेल हॉर्मोनचं लेवल कमी होऊन पुरुषांमध्ये मसल्स थोडे रिलॅक्स होतात आणि मग जांघेमध्ये इंग्वायनल हर्निया होतो की इकडे जांघेमध्ये सूज यायला लागते. तिथल्या होलमधून हळूहळू आतमधलं आतडं बाहेर यायला लागतं आणि त्याला इंग्वायनल हर्निया म्हणतात. पूर्वी कुठलं ऑपरेशन केलं असेल आणि ते टाके जर नीट नाही भरले आणि ते टाके फाटले तर तिथनं फुगवटा येतो, ज्याला इन्सिग्नल हर्निया किंवा वेंट्रल हर्निया म्हणतात. कधी कधी आतल्या आत जठर आपल्या फुफ्फुसाकडे अन्ननलिका आणि जठराच्या मधल्या वालमधून जातं, त्याला हायटस हर्निया म्हणतात. त्याचा त्रास म्हणजे ॲसिडिटी, रिफ्लक्स, छातीत जळजळ असं होतं. लोक ॲसिडिटी म्हणत राहतात पण खूप वेळा तो हायटस हर्निया असतो, त्याला इंटरनल हर्निया म्हणतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया असतात. अजूनही अनयुज्युअल हर्निया असतात, पण हे सगळ्यात जास्त कॉमनली दिसणारे हर्निया असतात. ओके. आणि मग आपल्याला जर हर्निया आहे हे चेक करून घ्यायचं असेल तर एक प्रिकॉशन म्हणून काही करू शकतो का आपण? नक्कीच करू शकतो. डॉक्टरांच्याकडनं तुम्हाला कुठेही फुगवटा असेल त्याची तपासणी करू शकतो. खोकल्यावरती तो फुगवटा वाढू शकतो का आणि झोपल्यावर कमी होतो का हे बघू शकतो, म्हणजे हर्नियाच आहे. आणि तिसरं म्हणजे सोनोग्राफी करून आपले स्नायू त्याच्यामधला डिफेक्ट व्यवस्थित दिसू शकतो किंवा सोनोग्राफी करून हर्निया आहे का नाही हे 100% कळतंच. हर्नियाचे काही कॉमन सिम्पटम्स काय आहेत की ज्याच्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की ह्याच्यानंतर आता आपल्याला डॉक्टरांना भेटायची गरज आहे? नेहमी माणसाची बेंबी आत गेलेली असते, ती जर बाहेर फुगलेली दिसली, ज्या ठिकाणी पूर्वी कधी सूज नव्हती त्या ठिकाणी कधी सूज येते किंवा फुगवटा येतो असं दिसलं, एखादा फुगवटा उभा राहिल्यावर खोकला केल्यावर वाढतोय असं दिसतं, किंवा पूर्वीच्या स्कारमध्ये सूज यायला लागली किंवा त्याचा फुगवटा यायला लागला आहे, किंवा पोट जास्त मोठं एखाद्या ठिकाणी जास्त मोठं आहे असं दिसायला लागलं, याचा अर्थ हा या व्यक्तीला हर्निया असण्याची शक्यता खूप आहे. आणि तसंच जर ॲसिडिटी किंवा रिफ्लक्सचा त्रास खूप वाढला तर हायटस हर्नियाची शक्यता आहे. याचबरोबर हर्नियामुळे आतडी एका ठिकाणी अडकल्यामुळे पोटाचे अपचन, गॅसेस, पोट साफ न होणे, दुखणे असे पण आजार होऊ शकतात. अशी पण तक्रार असेल तर हर्निया आहे का हे बघणं अत्यंत आवश्यक असतं. डॉक्टर, आता तुम्ही इतके पेशंट्स डेली बेसिसवर ट्रीट करत असता, जास्त करून कोणत्या प्रकारच्या हर्नियाचे पेशंट्स तुमच्याकडे जास्त येतात? इंग्वायनल हर्निया, अम्बिलिकल हर्निया आणि पूर्वीच्या ऑपरेशनमध्ये झालेला हर्निया हे 3 प्रकार. म्हणजे इन्सिग्नल हर्निया, सिझेरियन सेक्शन झालं आहे तिथं त्या बाईला फुगा आला आहे, पूर्वीचं कुठलं ऑपरेशन झालं आहे त्याच्याबरोबर फुगा आला आहे. आणि ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या काळात लोकांचं पोट वाढत चाललं आहे, ओबेसिटी वाढत चालली आहे. जर पूर्वी कुठलं ऑपरेशन झालं
आणि पोट जर वाढत गेलं तर त्या टाक्यांवर ताण होऊन त्याला तडा पडून ते फाटून तिथे हार्निया होऊ शकतो आणि त्यामुळे परत होणारे हार्निया हे खूप वेळेला लठ्ठपणामुळे असतात किंवा ओबेसिटी इंड्यूस रिकरन्स पण असू शकतो असं म्हणतात. आता तुम्ही जसं म्हणालात सीझर म्हणजे बायकांच्या डिलिव्हरी नंतर हर्निया होऊ शकतो, तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप वेळेला असं होतं की स्त्रियांची डिलिव्हरी होऊन जाते, वजन कमी होतं, पोट मोठंच राहतं, 3, 4, 5 वर्षांनंतर व्यायाम करतात तरी कधीच आज जात नाही. आणि मग जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं की खूप वेळेला ज्यांचे स्नायू जरा अशक्त असतात ते डिलिव्हरीमध्ये पोट वाढल्यामुळे ते स्नायू फाटतात. मधला जो 2 स्नायूंना धरणारा पार्ट असतो तो एकदम पातळ होऊन जातो आणि त्याला डायव्हेरिकेशन ऑफ रेक्टाय असं म्हणतात. म्हणजे स्नायू ज्याला कधीतरी नळ किंवा रेक्टस मसल म्हणतात ते शेजारी शेजारी असतात, ते जर एकमेकांपासून सेपरेट झाले तर कितीही व्यायाम केला तरी पोट कमी होत नाही, पोट पुढंच आलेलं दिसतं आणि तो एक प्रकारचा हर्निया असतो ज्याला डायव्हेरिकेशन ऑफ रेक्टाय किंवा पोटाचे स्नायू बारीक होऊन पातळ होऊन बाजूला गेले असं म्हणतात. आणि त्याला दुर्बिणीतून कमी बरं केल्याशिवाय ते पोट कितीही व्यायाम केला वजन कमी केलं तरी जात नाही. ते स्नायू एकत्र आणले की ते बरं होतं आणि त्याला हर्नियाच म्हणतात. मग या सगळ्या ऑपरेशन्स नंतर प्रिकॉशन म्हणून की हर्निया होऊ नये यासाठी लोक काय करू शकतात, काय काळजी घेऊ शकतात? हर्निया होऊ नये याच्यासाठी पोट वाढू न देणे हे सगळ्यात मोठं आहे. तुम्ही हर्नियाचा उपाय करताना सगळ्यात आधुनिक उपाय करावा, सगळ्यात चांगली जाळी वापरावी. जाळी जेवढी मोठ्या आकाराने असेल आणि हर्नियाच्या बरोबर आजूबाजूला जीर्ण झालेल्या भागाला कव्हर करणारी असेल तर हर्निया परत होत नाही. तेव्हा थोडं सायन्स, थोडं टेक्नॉलॉजी, थोडं स्वतःचं वजन मेंटेन करणं आणि आधुनिक शक्यतो दुर्बिणीतून जर केला तर त्याला मोठा छेद नसतो. म्हणजे परत परत छेद करून रफू केलं असं होत नाही. सारखं सारखं रफू केल्यावर जसं जीर्ण होतं तसं होऊ शकतं. म्हणून जमेल तेव्हा दुर्बिणीतून किंवा दुर्बिणीतून आणि छोटंसं ओपन असं कॉम्बिनेशनमध्ये जर केलं तर हर्निया परत होत नाही. दुसरी एक गोष्ट, हर्नियानंतर माणसाला सर्व रुटीन करता येतं. उठता येतं, बसता येतं, ड्रायव्हिंग करता येतं, खेळता येतं. स्पोर्ट्समॅनचा हर्निया करतो आम्ही, वेट लिफ्टरचा सुद्धा हर्निया करतो आम्ही आणि त्याच्यानंतर ते त्यांचं वेट लिफ्टिंगचं प्रोफेशनसुद्धा चालू ठेवू शकतात. फक्त जखम भरेपर्यंत काही काळ, काही आठवडे थांबावं लागतं. हर्नियासाठी असं काही वय आहे का की या वयानंतर तुम्हाला हर्निया होऊ शकतो? किंवा हर्निया हा लहान बाळापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना होतो. त्याची कारणं आणि प्रकार वेगळे असतात. लहान बाळांमध्ये कधी कधी जन्मतःच इथे बेंबीमध्ये किंवा जांघेमध्ये हर्निया असतो. कधी कधी त्याचा उपाय करावा लागतो, कधी कधी बेंबीमधला आपोआप बरा होतो. पण जसं वय वाढतं तसं तरुण मुलांमध्ये मग इंग्वायनल किंवा बेंबीतले हर्निया जे लहानपणापासून बरे न झालेले ते दिसायला लागतात. पण विशेषतः वय जर 35-40च्या पुढे जायला लागलं तर त्याच्यानंतर हळूहळू तुमचं पोट वाढलं किंवा पूर्वीचं ऑपरेशन झालं किंवा स्नायू अशक्त झाले किंवा कोणामध्ये कोलेजन म्हणजे टिश्यू एकत्र ठेवणारा जो शरीराचा सिमेंटसारखा पार्ट असतो तो कमी झाल्यामुळे असे वेगवेगळ्या कारणांमुळे हर्निया होतात आणि त्याला ट्रीटमेंट करावीच लागते. हर्निया हा ॲक्च्युली मेकॅनिकल डिफेक्ट समजला जातो, म्हणजे स्नायूंमध्ये जीर्ण झाल्यामुळे झालेला डिफेक्ट. त्यामुळे तो औषधांनी बरा होत नाही. त्याला मेकॅनिकलीच जाळी लावून, टाके मारून किंवा दुर्बिणीतून बरा करावा लागतो. आता असे बरेच आजार आहेत जे एका काळापर्यंत टिकतात किंवा तोपर्यंत आपण लक्ष नाही दिलं तर ते वाढत जातात. असं हर्नियाचं आहे का की एका काळापर्यंत तो बॉडीमध्ये आहे तसंच राहू शकतो? हर्निया जनरली वाढतच राहतो. असं विचार करा की छोटंसं होल आहे, आतमधून सारखं त्याला धक्का मारत गेला तर हळूहळू ते मोठं होत जातं. जितकं तुम्ही थांबता तितका मोठा हर्निया होतो आणि तितका मोठा उपाय करावा लागतो. त्याला पण उपाय असतो, पण जितका वेळेत करू तितका तो सहज आणि लवकर बरा होतो आणि परत होण्याचा चान्स 0 होतो. जर हर्निया कमी स्टेजमध्ये असेल तर तो गोळ्यांनी बरा होतो का? म्हणजे हर्निया म्हणजे मेकॅनिकल डिफेक्ट आहे, त्यामुळे तो गोळ्या औषधांनी कधीच बरा होत नाही. त्याला मेकॅनिकली म्हणजे त्याला तो डिफेक्ट बरा करणे, त्याला जाळी लावून त्याची ताकद वाढवणे, स्नायू आणि टिश्यूची स्ट्रेंथ वाढवणे हा एकच उपाय असतो. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही हर्निया झाल्यानंतर तुम्ही तुमची कामं रेग्युलरली करू शकता, पण त्याच्यानंतर किती चान्सेस असतात तुम्हाला परत हर्निया व्हायचे?
शक्यतो हर्निया व्हायचा चान्स हा अत्यंत कमी असतो, जवळजवळ नसतो, जर तुम्ही सर्व सायंटिफिक गाईडलाईन कडून हर्नियाच्या स्पेशालिस्ट करून चांगल्यात चांगली जाळी वापरून, मोठ्यात मोठी जाळी वापरून जर तुम्ही त्याची सर्व काळजी घेऊन केलीत तर हर्निया व्हायची शक्यता ही थेरोटिकल फक्त राहते. पण आजच्या काळामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि खूप वेळेला हर्निया हा ॲक्च्युली ओबेसिटीमुळे म्हणजे पोट खूप मोठं झाल्यामुळे फाटून झालेला असतो. जर तो हर्निया नुसता बरा केला आणि पोट कमी केलं नाही तर तो हर्निया परत होऊ शकतो, कारण कितीही स्ट्रॉंग जाळी असेल तर पोट वाढत गेलं तर ते फाटू शकतं. म्हणून वजन कमी करण्याची ट्रीटमेंट ही हर्नियाच्या ट्रीटमेंटबरोबर करणं आवश्यक असतं. आणि जो पोट मोठा असलेला हर्निया असतो त्यांना फक्त हर्नियाचा उपाय केला तर तो परत होण्याची शक्यता राहते. शक्यतो ज्यांचं वजन जास्त असतं त्यांचा उपाय दुर्बिणीतून करावा, म्हणजे जखम एकदम छोटी असते, दुखत नाही, 1 दिवसात चालता फिरता येतं. आणि आजच्या काळात सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया आजच्या काळात ओपनच्या ऐवजी दुर्बिणीतून होतात. दुर्बिणीतून उपाय झाल्यामुळे लोकांना पूर्वी जे शस्त्रक्रिया म्हटल्यावरती कापणार, टाके, झोपणार, दुखणार त्यातलं काहीही होत नाही आणि त्याच्यामुळे त्या उपायाची भीती मनातून निघून जाते. सर, आता तुम्ही मला एवढे प्रश्न विचारल्यानंतर हा प्रश्न मला खरंच विचारायचा की तुम्ही 10 तासात 45 हर्नियाच्या शस्त्रक्रिया केल्या तर कसा एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. 50 रुग्ण एकदम आले होते आम्हाला उपाय करायचा आहे म्हणून. 4 ऑपरेशन थिएटरमध्ये उपाय होते, 3 डायमेन्शनल जाळी वापरली होती. हर्नियाच्या शस्त्रक्रियेला खूप वेळ लागत नाही, सर्व रुग्ण सहज 1 दिवसात बरे होतात. हे सर्व लोकांना समजावं म्हणून आम्ही हे एकत्र केलं. त्याचं जागतिक रेकॉर्ड झालं, पण सर्व रुग्ण दुसऱ्या दिवशी एकत्र ब्रेकफास्टला आमच्याबरोबर बसले होते, पेन फ्री चालत होते, फिरत होते. म्हणजे प्रत्येक उपायाला, जांघेतल्या बेंबीतल्या उपायाला फक्त 10-12 मिनटं लागतात. इतका सोपा उपाय असताना आपण कुठलाही आजार अंगावर काढू नये हा संदेश देण्यासाठी ॲक्च्युली आम्ही तो विक्रम केलेला होता. मला असं वाटतं की डॉक्टर शशांक शाह यांनी आपल्याला हर्नियाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हर्निया होतोय किंवा प्रिकॉशन्स म्हणून चेक करायचं असेल तर LOC हेल्थकेअर LLP पुणे आणि मुंबई इथे दोन्हीकडे आहे. तर तुम्ही डॉक्टर शशांक शाह यांच्याकडे येऊन चेक करून घेऊ शकता आणि अशाच हेल्थच्या व्हिडिओसाठी तुम्ही 3KM इंडियाला फॉलो करू शकता. थँक्यू.